हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवलेली आहे इडलीची चटणी। कशी बनवायची आहे ते सांगणार आहे। तुम्ही ही चटणी डोस्यासोबत, उत्तप्प्यासोबत किंवा आप्प्यासोबतही तुम्ही खाऊ शकता। चला तर मग मी आता तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे। इथे मी डाळवं नाही घेतलेले, फुटाणे घेतलेले आहेत। थोडं खोबरं घेतलेलं आहे। फुटाणे आणि डाळव्याचीच मी ही चटणी बनवणार आहे। शेंगदाणे अजिबात घालणार नाही। व आल्याचा तुकडा टाका। 2 हिरवी मिरची घाला। कोथिंबीर घाला। पुदिन्याची पानंही घाला तुम्ही। आणि 1 चमचाभर जिरे घाला। 5 ते 6 लसूण पाकळ्या घाला। आणि वरतून थोडेसे पाणी घाला। मी यामध्ये शेंगदाणे घातलेले नाही आहेत। डाळव्या आणि खोबऱ्याची चटणी ही खूप छान लागते आणि एकदम छान अशी बारीक वाटून घ्या। तुम्ही बघू शकता आपली झटपट अशी चटणी तयार झालेली आहे। आणि मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ओलं नाही। सुक्या खोबऱ्याची ही खूप छान चटणी होते। तयार झालेली आहे चटणी। चला तर मग आता चवीनुसार मीठ घाला व फोडणीसाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये पळीभर तेल घाला आणि मोहरी, जिरे व कढीपत्ता हे घाला आणि हे सर्व तडतडले की मग चटणीवरही वरून फोडणी घाला। तुम्ही बघू शकता आपली चटणी ही एकदम छान अशी झटपट तयार झालेली आहे। तुम्ही पण करून बघा। ओल्या नारळाची करायची असेल तर मी त्याचा व्हिडिओही अपलोड करेल लवकरच। आणि मी आप्प्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता। या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आहे त्याचीही लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।